Hello, my dear students. In the last video, we studied the poem 1.3 Hope is the Thing with Feathers, written by Emily Dickinson. It's a nice poem. Personification, the figure of speech is there in the poem. Now, dear students, today in this video we are going to learn English workshop. विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओत ह्या पोएमचं इंग्लिश वर्कशॉप जे आहे ते पाहूया. फर्स्ट क्वेश्चन आहे मॅच द फॉलोइंग. जोड्या जुळवायच्या आहेत, लावायच्या आहेत. ए आणि बी दोन कॉलम आहेत. ए मध्ये वर्ड्स आहेत तर बी मध्ये त्यांचे मीनिंग्स आहेत. लेट्स सी फर्स्ट होप. काय सांगणार? होप जे आहे ते होप म्हणजे या पोएममध्ये बर्ड आहे. एफ. सेकंड आहे गेल, स्टॉर्म. काय सांगणार? स्टॉर्म म्हणजेच याचा अर्थ ह्या पोएममध्ये घेतला आहे टफेस्ट टाइम्स इन लाईफ. अतिशय जीवनातील कठीण प्रसंग म्हणजे स्टॉर्म म्हणजे गेल असा अर्थ या शब्दांचा या पोएममध्ये आहे. थर्ड वन कीप वॉर्म म्हणजेच प्रोव्हाइड कम्फर्ट. पहा, ई प्रोव्हाइड कम्फर्ट, कम्फर्टेबल वाटणे. त्यानंतरचं आहे चिलेस्ट लँड. काय सांगणार? चिलेस्ट लँड म्हणजे डिफिकल्टीज अँड प्रॉब्लेम्स. ए हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर शेवटचं अक्रम्ब. क्रम्ब म्हणजे अ व्हेरी स्मॉल बीट. अ व्हेरी स्मॉल बीट. In this way, these are the answers of these questions. Hope, bird, storm, toughest times in life, keep warm, provide comfort, chillest land, difficulties and problems, a crumb, a very small beat. Second बघा, use the proper form of the verb in each line. प्रत्येक लाईनमध्ये योग्य वर्ब घ्यायचा आहे. होप इज द थिंग विथ फीदर्स दॅट पर्च इन सोल. मित्रांनो, ब्रॅकेटमध्ये जो वर्ब आहे या ठिकाणी पर्च आहे. मग त्याचा प्रॉपर वर्ब काय येणार? तर तो येणार परचेस. PERCHES, परचेस. तर अशा प्रकारे दॅट पर्चेस इन द सोल. पुढे पहा, अँड सिंग द ट्यून विदाउट द वर्ड्स. सिंगला सुद्धा एस प्रत्यय घ्यायचा आहे. अँड नेवर स्टॉप ॲट ऑल. स्टॉप्सला सुद्धा इकडे एस आपण घेत आहोत. तर अशा पद्धतीने we have taken the proper verb forms purchase, sings and stops. Let's see the next page, that is number 16. Yes, मित्रांनो, आता आपल्या समोर पेज नंबर 16 उपलब्ध आहे. तर यात काय दिलेले प्रश्न ते जाणून घेऊया. क्वेश्चन नंबर 3 आहे रीड द एक्झाम्पल्स अँड फिल इन द ब्लँक्स इन द सेम पॅटर्न. ह्या तिसऱ्या प्रश्नामध्ये 3 प्रकारचे पॅटर्न्स आपल्या समोर आहेत आणि त्यानुसार पुढील शब्द ते लिहायचे आहेत. कसं पहा, इथे पहिला एक्झाम्पल आहे स्वीट, स्वीट अँड स्वीटेस्ट.
काय केलं इकडे सांगा बघू. तर इकडे स्वीटचं स्वीटर करताना ER प्रत्यय घेतला आहे आणि स्वीटचं स्वीटेस्ट करताना EST प्रत्यय घेतला आहे. मित्रांनो, हे जे 3 फॉर्म्स आहेत ना, हे PD पहा, जस्ट वेट, पहा PD, CD आणि SD. आता हे काय असतं पहा. PD म्हणजे पॉझिटिव्ह डिग्री, CD म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्री, SD म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री. आता इथे एक्झाम्पल पाहिलं आपण. स्वीट, स्वीटर, स्वीटेस्ट. इथे लिहूया बघा. स्वीट हा PD झाला, स्वीटर ER प्रत्यय आहे हा झाला CD, आणि स्वीटेस्ट ह्याला म्हणायचं SD. इथे EST प्रत्यय पहा. म्हणजे स्वीट हा जो मूळ शब्द आहे ना, ॲडजेक्टिव्ह आहे, त्यास ER घेतलाय, त्याला CD म्हणायचं. त्यास EST घेतलाय, त्याला SD म्हणायचं. पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री, सुपरलेटिव्ह डिग्री असे 3 प्रकारचे हे डिग्री असतात. आता काय करायचं पहा. इथे सेकंड पहा, ते दिलंय फास्ट, फास्टर. इथे काय भरणार? FASTEST, फास्टेस्ट असं लिहायचं. त्यानंतर इथे हाय बा आणि इकडे हायेस्ट आहे. सेकंड काय येणार मग? हायर, HIGH आणि ER प्रत्यय घेतला, ER प्रत्यय इकडे EST घेतला आहे. तसंच ग्रेटचं काय येणार? ग्रेटचं ग्रेटर, G बेटा पा GREATER ग्रेटर, आणि इकडे GREATEST ग्रेटेस्ट. वॉर्म, वॉर्मर आणि वॉर्मेस्ट असं येणार. एक लक्षात घ्या, आपल्यासमोर जे शब्द आहेत त्यांना ER प्रत्यय लावून सेकंड फॉर्म CD फॉर्म तयार होतो, तर EST प्रत्यय लावून थर्ड फॉर्म म्हणजेच SD फॉर्म तयार होतो. तर हे तुम्हाला संपूर्ण लिहायचं आहे. स्लो, स्लोवर, स्लोवेस्ट. लो, लोवर, लोवेस्ट. ब्राईट, ब्राईटर, ब्राईटेस्ट. कोल्ड, कोल्डर आणि कोल्डेस्ट. म्हणजेच काय की इथे जेवढे शब्द आहेत त्यांना ER लावून सेकंड फॉर्म, EST लावून थर्ड फॉर्म होतो. आता सेकंड B एक्झाम्पल पहा. स्ट्रेंज, स्ट्रेंजर, स्ट्रेंजेस्ट. काय बरं इथे चेंज दिसतोय तुम्हाला? आपण जर इकडे पाहिलं तर ह्या स्ट्रेंजच्या शेवटी E आहे, आणि इथे पहा तो E काढून किंवा पुढे फक्त R प्रत्यय घेतला आहे आणि इकडे EST प्रत्यय घेतलेला आहे. म्हणजे शब्दाच्या शेवटी जर का E असेल तर सेकंड फॉर्म करताना फक्त R लिहायचा. शब्दाच्या शेवटी जर E असेल तर थर्ड फॉर्म करताना EST प्रत्यय लावायचा. ब्रेवचं सेकंड फॉर्म काय लिहिणार मग आता? BRAVER, ब्रेवर, ब्रेवेस्ट आहे. सिम्पलचं काय लिहिणार? SIMPLER, सिम्पलर, आणि इकडे काय येणार? SIMPLEST, सिम्पलेस्ट. असं क्लोज, क्लोजर, क्लोजेस्ट. फाईन, फायनर, फायनेस्ट. लार्ज, लार्जर, लार्जेस्ट. वाईस, वायझर आणि वायसेस्ट. तर मित्रांनो, ह्यात आपण काय शिकलो? ह्या सर्व शब्दांच्या शेवटचं अक्षर जर तुम्ही पाहिलं तर E आहे. ब्रेव E शेवटी, सिम्पलच्या शेवटी E, क्लोज E, फाईन E, लार्ज E, वाईस E. म्हणजे प्रत्येक शब्दाच्या शेवटचं अक्षर E आहे. मग असं जेव्हा असेल तेव्हा सेकंड फॉर्म करताना फक्त R लिहायचा
आणि थर्ड फॉर्म तयार करताना फक्त एस टी प्रत्यय लावायचा. तर हे तुम्हाला पुन्हा करायचं आहे. सी पहा, प्रेटी, प्रेटियर, प्रेटिएस्ट. नोट द चेंजेस इन द लास्ट लेटर. आता पहा इथे काय चेंज केलेलं आहे मित्रांनो. हा जो प्रेटी शब्द आहे ना, याच्या शेवटी वाय दिसतोय आणि इकडे वायचा आय करून ई आर लावलेला आहे सेकंड फॉर्मसाठी, आणि इथे वायचा आय करून ई एस टी लावला आहे. म्हणजे असं शब्दाच्या शेवटी जर वाय अक्षर असेल तर वाय काढून त्याच्या ऐवजी आय लिहायचा, आणि सेकंड फॉर्म करायचा असेल तर ई आर पुढे घ्यायचा, थर्ड फॉर्म करायचा असेल तर ई एस टी प्रत्यय घ्यायचा. पुढे पहा इकडे. आता हा नास्टी वर्ड बघा, एन ए एस टी. सेकंड फॉर्म कसं करणार, एन ए एस टी. हा जो नास्टी वाय आहे याचा ऐवजी घेतला आय आणि ई आर, नास्टियर. थर्ड फॉर्म एन ए एस टी, वायचा आय केला आणि ई एस टी, नास्टिएस्ट. म्हणजेच वायचा आय करून ई आर आणि वायचा आय करून ई एस टी असं ते आहे. तर हे ए बी सी 3 एक्झाम्पल्स तुम्हाला सोडवायचे आहेत. पी डी, सी डी आणि एस डी फॉर्म असं ते आहे. आता पुढचं पहा, नंबर 4. फाइंड द फ्रेजेस और लाइन्स इन द पोएम दॅट मीन द फॉलोविंग. प्रश्नाचा अर्थ समजून घेणं खूप आवश्यक आहे. फाइंड द फ्रेजेस और लाइन्स इन द पोएम दॅट मीन द फॉलोविंग. आपल्याला समोर ए पासून जी पर्यंत हे ह्या पोएममधील काही लाईन्स किंवा फ्रेजेसचे अर्थ दिलेले आहेत. असे कोणत्या लाईन्स किंवा फ्रेजेसचे हे अर्थ आहेत ते शोधून त्यांच्या समोर लिहायचे. फर्स्ट, होप इज अ लाईट डेलिकेट थिंग. हे जो वाक्य आहे किंवा हे जे अर्थ आहे, मग यासाठी कोणतं वाक्य आहे पोएममध्ये किंवा कोणती फ्रेज आहे, तर पहा यासाठी होप, HOPE, hope is the thing. Hope is the thing with feathers. Full stop. हे असं उत्तर बा मित्रांनो. होप इज अ लाईट डेलिकेट थिंग. ही जी लाईन आहे किंवा याचा हा जो अर्थ आहे, यासाठी पोएममध्ये होप इज द थिंग विथ फिदर्स ही लाईन वापरलेली आहे. म्हणजे पोएममध्ये हे जे आहे पहा, ही पोएमची लाईन आहे आणि ह्या लाईनचा अर्थ हा आहे. ठीक आहे. सेकंड पहा, होप ऑफर्स कम्फर्ट टू युअर सोल. आता मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही ऐका ते आणि नंतर लिहा. होप ऑफर्स कम्फर्ट टू युअर सोल. याचा मीनिंग आहे, याची लाईन आहे पोएममध्ये, दॅट परचेस इन द सोल अँड सायन्स. दॅट परचेस इन द सोल अँड सायन्स. सी साठी पहा, होप इज नॉट अ वर्डी थॉट, it is more like a feeling and emotion. यासाठी आहे and signs the tune without words. D पहा, in the most difficult times hope offers the greatest comfort. यासाठी आहे सेकंड स्टँजा, जो and पासून तर warm पर्यंत. And sweetest in the gale is heard, and sore must be the storm that could abash the little bird that kept so many warm. हा याचा अर्थ आहे मित्रांनो. होप इज नॉट अ वर्डी थॉट, इट इज मोर लाईक अ फिलिंग अँड इमोशन. या लाईनचा अर्थ आहे स्टँजा नंबर 2 पोएममध्ये. आता पुढचं आहे ते समजून घ्या. डी, इन द मोस्ट डिफिकल्ट टाइम्स
hope offers the greatest comfort. तर मित्रांनो, हे आपण पाहिलं सेकंड स्टांजा अँड पासून वॉर्म पर्यंत आहे. सीचं सांगितलं पहा तुम्हाला, होप इज नॉट ए वर्डी थॉट, इट इज मोर लाईक अ फिलिंग अँड इमोशन. याचं उत्तर आहे अँड सिन्स द ट्यून विदाउट वर्ड्स. अँड सायन्स द ट्यून विदाउट वर्ड्स इज द आन्सर ऑफ सी. आता ई पहा, होप इज नॉट इझिली डिफिटेड. होप इज नॉट इझिली डिफिटेड यासाठी आहे अँड नेव्हर स्टॉप्स एट ऑल. एफ, hope has given comfort to many people that kept so many warm. G आहे, hope lives on in very hard times even when it gets nothing from you. याचं उत्तर आहे H, never in extremity it asked a crumb of me. आता नंबर 5 आहे, समजून घ्या. We can relate many of our feelings and experience to events or things in nature. Which of our feelings or experience can we relate to the following? मित्रांनो, जसं वरती आपण पाहिलं तसंच हा प्रश्न आहे. मीनिंगफुल वर्ड्स कोणते आहेत यासाठीचे पोएममध्ये ते लिहा. डार्कनेस करता एविल साईन असं आहे कवितेमध्ये. डार्कनेसचा अर्थ घेतला आहे इव्हिल सायन्स असा आलेला आहे. सनराईजसाठी इकडे आहे बिगिनिंग, प्रोग्रेस. सनशाईनसाठी आहे हॅपीनेस. रेनड्रॉपसाठी आहे अनएक्सपेक्टेड जॉय. डार्क क्लाउड्ससाठी आहे सॅड सिच्युएशन. अ पीकॉकसाठी आहे प्लेझंट फिलिंग. अ स्टॉर्म, डिफिकल्टीज. अ लाईट शॉवर, pleasure. Earthquake, a sudden violent damage. Dawn, the beginning of something. Dusk, evening, almost the end of something. And last, flood, a lot of difficulties or damage. अशा प्रकारे ह्यांचे अर्थ मीनिंगफुल वर्ड्स या पोएममध्ये आहेत. Dear students, here we finished English workshop of 1.3. That is the poem Hope is the Thing with Feathers. Take care, dear students. We will meet soon in our next or coming video.